नमस्कार. श्री गजानन महाराज मंदिर शेगाव या संस्थानाची पहिली शाखा श्री क्षेत्र पंढरपूर येथे असून तेथील 8.5 एकर पुण्यभूमीत श्रींचे संगमरवरी मंदिराचे निर्माण झाले आहे. या भव्य मंदिरात श्रींच्या मूर्तीची विधिवत प्राणप्रतिष्ठा झाली आहे. त्याचप्रमाणे 72 फूट उंच व 51 फूट रुंद ढोलपुरी दगडाचे अत्यंत कलाकुसरयुक्त महाद्वार केलेले आहे. इतरही खूप साऱ्या सेवा कार्यान्वित झाल्या आहेत तिथे. या शाखेमध्ये 252 खोल्यांचे वेगवेगळ्या पद्धतीचे 5 भक्त निवास आहेत. या भक्त निवासामध्ये शेकडो भाविकांची निवासाची व्यवस्था होते. भक्तांना या भक्त निवासातील खोल्या संस्थेच्या नियमाप्रमाणे मिळू शकतात. सार्वजनिक कार्यक्रमाकरता किंवा एखादा कार्याकरिता 2 मोठे सभागृह आहेत. या संस्थेतर्फे होमिओपॅथी औषधालय सुरू केले आहे. आषाढी आणि कार्तिकी वारीला येणाऱ्या वारकऱ्यांच्या सेवेसाठी या संस्थानाचे फिरते रुग्णालय 8 दिवस तेथे कार्यरत असते. दरवर्षी अंदाजे 20 ते 25 हजार वारकरी या सेवेचा लाभ घेतात. आषाढी व कार्तिकी वारीच्या वेळेला 3 दिवस अंदाजे 3 ते 4 लाख भाविक भक्तांना महाप्रसाद वितरित करण्यात येतो. तेथील महाप्रसादालयात सकाळचा नाश्ता, दुपारचे आणि रात्रीचे जेवण मिळते. एकादशीच्या दिवशी साबुदाणा खिचडी, भगर, आमटी, केळी असे उपवासाचे पदार्थ मिळतात. रात्री अपरात्री येणाऱ्या भक्तांना किंवा वारकऱ्यांना रात्री 10 ते 1 वाजेपर्यंत मसाले भात आणि कढी यांचे विनामूल्य वितरण करतात. भोजन व्यवस्था अतिशय उत्तम आहे. आता चातुर्मासात वारकरी परंपरेनुसार 4 महिने प्रवचन, भजन, कीर्तन आदीचे आयोजन केले जाते. चातुर्मासामध्ये 500 लोकांना दररोज माधुकरी पण दिली जाते. या व्यतिरिक्त आषाढी, कार्तिकी, एकादशी वारीच्या वेळेला विविध प्रांतातून येणाऱ्या ग्रामीण भजनी दिंड्यांना भजनी साहित्य वितरित करण्यात येतं. इथे गजानन महाराजांच्या मंदिरात 3 वेळेची पूजा व आरती करून मग नैवेद्य अर्पण करण्यात येतो. ते श्रीरामांचे पण मंदिर खूप सुंदर आहे. तिथं राम, लक्ष्मण आणि सीता यांच्या मूर्त्या अतिशय सुंदर आहेत. त्याच मंदिराच्या खाली ध्यान मंदिर पण आहे. त्या ध्यान मंदिरामध्ये आपण पोथी वाचायचे किंवा मंत्र जप करायचा असेल तर आपण तिथे करू शकतो. या मंदिराच्याच बाजूला राधाकृष्णाची मूर्ती एवढी सुंदर बनवलेली आहे ना, खूप सुंदर राधाकृष्णाची मूर्ती आहे. रामनवमीला लाडू प्रसाद, ऋषीपंचमीला बुंदी वाटप, गजानन महाराजांच्या प्रकट दिनाला केसरी भात याचे वितरण केले जाते. या उत्सवाच्या कालावधीत 10 ते 15 हजार भाविक प्रसादाचा लाभ घेतात. आषाढी आणि कार्तिकी वारीला सुमारे 4 ते 5 लाख भाविक भक्त मंदिरात दर्शन व कार्यक्रमास येतात. शिवाय शेगावहून येणाऱ्या वारीमधील वारकऱ्यांची व्यवस्थापन याच ठिकाणी केली जाते. श्री गजानन महाराज मंदिर शेगाव या संस्थानाचे पंढरपूरमधील हे मंदिर अतिशय सुंदर आहे. इथली स्वच्छता पण अवर्णनीय आहे आणि इथलं जेवणाची व्यवस्था, इथली राहण्याची व्यवस्था सगळी अल्प दरामध्ये आहे आणि जेवणाचा हॉल पण खूप मोठा आहे. एका वेळेला खूप माणसं जेवू शकतात. पार्किंगची व्यवस्था पण खूप छान आहे. सर्व सोयी छान आहेत. तुम्हाला जर कधी पंढरपूरला जायला मिळालं तर नक्की या मंदिराला भेट द्या. धन्यवाद.